साताऱ्यातील एका साध्या शेतकरी कुटुंबाच्या अंगणात जन्माला आलेली राधा हिच्यामुळे आज संपूर्ण जगाचं लक्ष महाराष्ट्राकडे वळले आहे। जगातील सर्वात बुटकी म्हैस म्हणून राधेची गिनीज बुकात नोंद झाली। पण राधा इतकी खास का? तिच्या प्रवासामागे कोणती गोष्ट दडली आहे? आज आपण ओळखणार आहोत महाराष्ट्राची शान, साताऱ्यातील अभिमान राधा, जगातील सर्वात बुटकी म्हैस। भारताचा निसर्ग, इथली परंपरा आणि इतक्या अद्भुत गोष्टी जगभरात प्रसिद्ध आहेत। पण आता महाराष्ट्रातील एका छोट्याशा गावातील म्हैस थेट गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये पोहोचली आहे। ही गोष्ट फक्त आश्चर्यचकित करणारी नाही, तर शेतकऱ्याच्या समर्पणाचं सुंदर उदाहरण आहे। सातारा जिल्ह्यातील माण तालुक्यातील मलवडी गावातल्या शेतकरी त्र्यंबक बोराटे यांच्या म्हशीने 19 जून 2022 रोजी एका खास वासराला जन्म दिला, राधाला। सुरुवातीला सगळं सामान्य वाटलं, पण काही महिन्याने लक्षात आलं की राधाची उंची वाढतच नाही। 2.5 वर्षाची झालेली तिची उंची फक्त 83.8 सेंटीमीटर म्हणजे 2 फूट 8 इंच इतकीच होती। लोकांनी तिला प्रेमानं नाव दिलं बुटकी राधा। अनिकेत बोराटे, घरचा कृषी पदवीधर मुलगा, याने राधाला कृषी प्रदर्शनात नेण्याचा निर्णय घेतला, पण सुरुवातीला कोणी प्रतिसादच दिला नाही। तरीही त्याने हार मानला नाही। 21 डिसेंबर 2024 रोजी सोलापूरच्या सिद्धेश्वर कृषी प्रदर्शनात राधाने पहिल्यांदा सहभाग घेतला आणि पाहता पाहता राधा प्रेक्षकांचे केंद्रबिंदू बनली। लोकांनी तिच्या भोवती गर्दी केली, फोटो काढले, कौतुक केलं। यानंतर राधाने कोसेगाव, निपाणी अशा 13 मोठ्या कृषी प्रदर्शनात सहभाग घेतला आणि प्रत्येक ठिकाणी सुपरस्टार बनली। या लोकप्रियतेनंतर राधाचे नाव इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड मध्ये नोंदवले गेले। मग सुरू झाली गिनीज रेकॉर्डची वाटचाल। 12 सप्टेंबर 2025 राधाची पाहणी, 20 सप्टेंबर 2025 कागदपत्र सत्यापन आणि अखेर जगातील सर्वात बुटकी म्हैस म्हणून राधाची गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये नोंद। आज जगभरातून लोक राधाला पाहायला येत आहेत। सोशल मीडियावर तिचे फोटो आणि व्हिडिओ व्हायरल होत आहेत। शेतकरी बोराटे कुटुंबावर कौतुकाचा वर्षाव होत आहे। पण इथं एक प्रश्न उभा राहतो, सामान्य शेतकरी घरातून जन्मलेली राधा जगभरात प्रसिद्ध झाली। उद्या अशा आणखी किती राधा आपल्या गावात, शेतात दडलेले असू शकतात? तुम्हाला काय वाटतं? कमेंट मध्ये नक्की सांगा। अधिक अपडेटसाठी HSN मराठी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा।